मित्रांनो, सर्वांना मानद जय भीम, जय शिवराय मंडळी. मी प्रथमेश पवार आणि आज मी आलोय रत्नागिरीमध्ये बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त. आणि आता बरोबर 11 वाजलेत. आमच्या इथे खूप मोठी रॅली असते आणि त्या रॅलीमध्ये मी आज जाणार आहे. तर आजची आमची रत्नागिरीमधली जयंती कशा प्रकारे असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता हा आपलाच पब्लिक आहे. पब्लिक मध्ये एनर्जी नाही, पब्लिक मध्ये एनर्जी नाही. अरे बापाची जयंती आहे, जल्लोष असलाच पाहिजे आणि तो जल्लोष आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असाल किती जल्लोष असतो यार जयंतीला रत्नागिरीमध्ये. आणि खूप वेळ नाचलो, खूप जण भेटले सुद्धा. आणि आज पुन्हा कळालं खूप जण प्रेम करतात यार आपल्यावर, आपल्या कंटेंटवर. आणि आता जेवायची सोय, भूक लागलेली यार. किती वाजले रे? 2, ऑलमोस्ट 2. हा सुद्धा राज ब्लॉगर आहे. नक्की युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. तो चॅनलचं नाव सांग. अजिबात सबस्क्राईब करू नका, नेहमी करत नाही ब्लॉगिंग. नेहमी ब्लॉगिंग केली तर सबस्क्राईब करा. आता नेहमी ब्लॉगरला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा आपल्याला. येस, चालेल. आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे आपण. सो तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आणि मला सुद्धा सपोर्ट करा यार. आता खूप दिवसांचा ब्लॉग टाकतोय, प्लीज पुन्हा एकदा लाईक आणि शेअर होऊ दे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग. आता कंटिन्यू ब्लॉग टाकेलच. सोबत आपला खास माणूस पंकू सुद्धा आहे, बघू शकता. काय नाही, एकटा पहिला येऊन पटकन लगेच जेवायला घेतलं त्याने. नंतर मी दुसऱ्याचा म्हणतो, अरे कुठे आहेस तू? मी शोधत गेलो होतो. काय बोलते? मला शोधत गेलो होतो पुढे, हा काय भेटला नाही म्हणून परत मागे येताना हा दिसला मला तिथे. काय नाही, अजिबात काय नाही. जाऊ दे, मी आता का तो भूक लागले. हा, आता थोड्या वेळाने प्रवचन चालू होईल. मस्त आहे की ते ऐकायचं. बाय भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय भाट्यामध्ये. भाटे बीचला तुम्ही बघू शकता, दिसणार नाही, प्रचंड ऊन आहे, समजून घ्या. ॲक्च्युली प्रचंड भूक लागली होती आणि तितकंच डोकं पण डोकरतं उन्हामुळे. मग पंकूला म्हटलं की थोडा वेळ बाहेरून बसून येऊया, काहीतरी खाऊन येऊया. मग पंकूच्या घरी गेलो, मोबाईल वगैरे चार्जिंग लावला आणि आता भाटे बीचला आलो आहे रत्नागिरीतल्या. मस्त भेळ खाल्ली आणि पंकूने एकट्याने आता नारळ पाणी घेतलं नाही. मला नाही असं हरकत नाही. कार्यक्रम अजून चालू आहे. तर आता किती वाजतील मला माहिती नाही, किती कार्यक्रम किती वाजता संपेल. पण तुम्ही हा ब्लॉग बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि येणारे ब्लॉग तुम्हाला अजून कशा प्रकारे हवेत ते मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवू शकता. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामला मला फॉलो करा. आपली नवी रीलसुद्धा येणार आहे भीम जयंतीची, रत्नागिरीतली स्पेशल. आणि बाकीचे आपले रील्स आहेतच, तर फॉलो करून जरा आनंद पण घ्या. सो बाय बाय.